आज इथं परिस्थिती पहार हाताबाहेर गेली. आबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता, ते मुठभर मावळे घेऊन, तेव्हा तरी परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती. परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे. तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लाथ घालायचीच. 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. परिस्थिती हाताबाहेर जाणार याची मला कल्पना होतीच, म्हणून मी सोबत अशी गोष्ट आणली आहे जी पाहिल्यानंतर येसाजी तर लढलच, पण मरून पडलेला येसाजीचा कृष्णाजी बी उठून लढल. पाय तुटलेला शिरप्या लढलाच, पण त्याचा तुटका पाय बी वेगळा लढल. तुकोजी! शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची शेवटची भेट नाही झाली तरी त्यांच्या ओठांवर शेवटपर्यंत तुमचंच नाव होतं. माझे शंभूराजे, माझे शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट आज होणार. आज या पोर्तुगीजांविरुद्ध तुम्ही एकट्या नाही लढणार.